हाय, शोभा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. शुभ सकाळ. आज ना ही लाल माठची भाजी करणार आहे, आणखी खरडा करणार आहे. ही भाजी ना खूप पौष्टिक आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे जीवनसत्व आहेत आणि आपल्या शरीराला ते फार फायदा आहे याचा. तर मी ही भाजी करणार आहे आज आणि व्हिडिओ बघत राहा. सकाळी मी ही भाजी निवडून घेतली. त्याच्या अगोदर माझी आंघोळ झालेली. आणखी मी सर्व ओठा धुवून चांगला स्वच्छ करून घेतला. प्यायचं पाणी भरलं. आणखी भांडी लावली सर्व. आणखी कपडे पण झाले माझे, फक्त पिळायचे राहिले. आणखी भाकरी केलं, कारण मुलाला लवकर जायचं होतं, तर त्यासाठी मी मिरच्या भाजून घेतल्या. मिरच्याचे मिरची जी तेलामध्ये भाजताना उडत असते आणि ती उडली तर एखाद्या डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता असते. तर मी ते भाजी फोडणीला घालत आहे. आणखी फोडणीसाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, आणखी 10-12 लसूण पाकळ्या घेतलेले आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या. मिरच्या जरा तिखट आहेत, पण तिखट भाजी आहे ना छान लागते आणि खरडा पण इतका टेस्टी झाला आहे ना. तर ही भाजीसुद्धा ना आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. शरीरामध्ये रक्त वाढवते, आयर्न आहे, ताकद येते पायामध्ये. आणखी डोळ्यांना पण चांगली असते, जीवनसत्व भरपूर असतं याच्यामध्ये. तर आपल्याला पालेभाजी आठवड्यातून एकदा तरी खाली, एकदा दोनदा तरी रोज मिळेल तर रोज खाऊ. त्यामुळे आपलं पोट पण साफ होतं आणखी आपल्याला जेवण पण जातं. तुम्ही नक्की अशी करा. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते पण आम्हाला कमेंट करून द्या. भाजी मी घेतली स्वच्छ मिठाच्या पाण्यात घालून, आणखी तिला बारीक चिरून मी फोडणीला घातलेलं. चवीनुसार मीठ घालायचं आणि खालीवर 2-3 वेळा केली ना लगेच शिजते पालेभाजी. पाणी घालायची गरज नाही. माझ्यावर पाणी घातलं, थोडं झाकून ठेवली, वाफेवरच शिजवलेली. आणखी आता मी कुकर लावते. तांदूळ 6 मोठे घेते मी, 5 किंवा 6. म्हणजे आम्हाला दोन्ही टाईम भात करतो आणि वरण पण, कारण आम्ही खातो. आणखी मुलगा काही भात खात नाही. भाजी खालीवर केली की लगेच मऊ होते आणि शिजून कवळीच आहे भाजी. मला खूप टेस्टी झाली आणि मी भाकर केली. भाकरीबरोबर, चपातीबरोबर पण छान लागते, वरण भाताबरोबर पण छान लागते आणि जेवण पण जास्त जातं आपल्याला मग पालेभाजीमुळे. तर ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि आता बाजारामध्ये ही भाजी आलेली आहे, म्हणजे सीझन आहे तिचा. मी कपडे धुतलेले पिळायला लावलेले. आणखी मी हाताने शक्यतो कपडे धुते. आणखी जास्त जर असेल तर मी चोळून टाकते साबणाला. तर पिळून घेतलेत, कारण ना लवकर वाळत नाहीत ना आपल्या. आता दमट हवामान आणि पाऊस. खरड्याला मी मिरच्या मोडून भाजून घेतलेले तेल टाकून. आणखी 10-12 लसूण पाकळ्या, भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणखी ओबड-धोबड मी वाटून घेतलेलं आहे, कारण आपल्याकडे एवढा वेळ कुठं असतो ते त्यात वाटून चेचतात वगैरे. गावाकडे तर तव्यातच चेचतात.
भाजल्या इथे कसे शहरामध्ये सगळे काम असतात. आता कुकर झाला, मग कुकरला वरणाला फोडणी द्यायची. की कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन